डोक्यात आहे ना तुमचं तीच आहे. जगातल्या कान्याकोपऱ्यातली मुलं की जोपर्यंत लग्न नाही ना तोपर्यंत माझी आई, माझा बाप, भाव, बहिणी, भावंड सगळ्या पाखर असते. एकदा लग्न झालं की माया थोडी बायकोवरनं मुलं झाल्याच्या नंतर मुलांच्यावरनं मग आईबापावली माया कमी कमी होऊन जाते. दुसरी गोष्ट, एखाद्याला कामधंदा व्यवस्थित नसतो, मग ती कसं त्याने आईबापाकडे बघायचं सांगा. एक तर महागाई असली, मग मुलांचा त्यातून बायकोची काय त्यांची भावना असेल, मला ही पाहिजे ती पाहिजे, ती पुरवायचं का पोरांचं पुरवायचं का आईबापाकडे बघायचं. मग मुलांना दोष देऊन फायदा नाही. आता आम्ही जे आमचं कर्तव्य केलं जुन्या भांड्यांची कामं करून मुलांना शिक्षण दिलं तेव्हा जरी स्वस्ताई होती, पण आता स्वस्ताई नाही. साधी भाजी पेंडी घ्यायला गेलं तर 25 आणि 30 रुपये भाजीची पेंडी. मग त्या मुलांनी काय करायचे, बीकॉम शिकलेलं पोरग आहे माझं, काम काय करतंय तर 3 टाईम कामाला जाते. त्याच्या जीवाला काय विश्रांती आहे का नाही. सकाळी संध्याकाळी दुपारी 9 वाजता येतो, कधी 10ला येतो, कधी येत पण नाही. त्याने काय बापाला बघायचं. 3 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, ती बायकोसारखी आजारी, भाड्याचं घर. मग त्याला कशी मी दोष देऊ सांगा. दोष देतात आहे का की मला बघत नाही, सांभाळत नाही. बघू शकत नाही तो. आता उरला लहानाचं लग्न झालंय, मला त्याच्या जी परिस्थितीनं काय असेल ती सांभाळतो. त्याच्या परिस्थितीनं काय चटणी मिरची मिळेल ती समाधानी.